3-4 दिवसाआधी अम्माची पढाई केंद्र जे सन्माननीय आमदार साहेबांनी चालू केलं होतं, त्यांनी संपूर्ण त्यांना रिपब्लिकन चळवळीतल्या लोकांनी, बाबासाहेबांच्या चळवळीतल्या लोकांनी निषेध दिला। त्यानंतर त्यांनी तिथून ते दीक्षाभूमी अम्मा की पढाईचं पूर्ण केंद्र दुसरीकडे हटवलं। पण त्यानंतर त्यांचा एक कार्यकर्ता होता वासमवार नावाचा, की हाथी चलता है और कुत्ते भोगते हैं म्हणून हा जो शब्द वापरला हा निंदनीय बाब आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याला आठवण करून देतो की आम्ही शौर्य लोक आहोत। आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कवाडे गटात आणि जयदीप कवाडे यांच्या गटातले लोक आहोत। आम्ही कुणाला अशा धमक्या कुणाचा ऐकणार नाही। अगर दुबारा धमक्या देतील तर आम्ही त्याचे प्रत्युत्तर त्यांच्या बिलकुल कार्यालयात जाऊन देऊ। नाही तर अशा फालतू धमक्या देणं बंद करा। तुम्ही आपलं हटवलं, आमचा निषेध होता त्याबद्दल तुम्ही हटवलं, तुम्ही अम्माची पढाई दुसरीकडे लावली। हे सगळं झाल्यानंतर आम्ही मीटर इथं संपवण्याचा कार्यक्रम केला। त्यानंतर मीटर वाढवण्याचा कार्यक्रम अगर आमदार साहेबाचे फालतू माणसं करत असतील तर त्यांनी आपल्या तोंडाला थोडं ताबीज बांधून करावं, हे मला आमदार साहेबांना सांगायचं आहे। सन्माननीय आमदारांनी हे सुद्धा म्हटलं आहे वर्तमान पेपरामध्ये की अम्मा की पढाईमध्ये आमचे 27 MPSC UPSC चे पोरं आमचे पास झालेले आहेत। तर ते MPSC UPSC चे पोरं का 3 महिन्यामध्येच तयार झाले का? आणि त्यांनी पूर्ण MPSC UPSC चा पूर्ण अभ्यास करून त्यांनी म्हणजे टोटली ऑफिसर झालेत का? हे फार लोकांना त्रास देण्याचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे करत आहेत आमदार साहेब यांनी हे बंद करायला पाहिजे। MPSC UPSC चा मुलगा एक राहतो, त्याला रात्रंदिवस अभ्यास करून 5-5 न 7-7 वर्ष लागतात। काही पोराचं आयुष्य खराब झालेलं आहे आणि अम्मा की पढाईमध्ये 3 महिन्यामध्येच यांचे मुलं तयार झाले म्हणून हा सांगत आहे। हे चुकीची बातमी नाही करायला पाहिजे एका आमदारांनी, असं माझं मत आहे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस, त्याच्यानंतर RPI आणि त्याच्यानंतर आपला आम आदमी यांनी आपण जे हे सहकार्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षाभूमीवर जे काय घडत आहे ते बंद करायचं काम केलं। अगर त्याची त्यांना अगर जाणीव अगर दुःख झालं असेल तर त्यांनी ते दुःख विसरून जावं। त्यांनी चुकी केली, चुकी केलेल्या माणसाचं दुःख होते आणि त्यांनी जे प्रहार घडवला त्या वासमवार कडून, तो वासमवारनी सीधा डायरेक्टली आणि रामटेकेशी संबंध किंवा फोन नंबर घेऊन बोलावा, त्याचं प्रत्युत्तर त्याला देतो मी।